नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महाराष्ट्र लॉ CETचे डे 2 मध्ये जी एक्झाम झालेली स्लॉट 1 ची म्हणजे शिफ्ट 1 ची जी एक्झाम झालेली आहे, त्याचे आपण पेपर एनालिसिस करणार आहोत. कोणते क्वेश्चन त्यामध्ये विचारलेले होते. जी-के सेक्शन असेल, इंग्लिश असेल, त्यानंतर तुमचं लीगल रिझनिंग असेल किंवा लीगल ॲप्टिट्यूड असेल. अशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेले होते. ते क्वेश्चन आपण बघणार आहोत आणि तेच क्वेश्चन येणाऱ्या एक्झाममध्ये खूप इम्पोर्टंट असू शकतात. ओके. लास्ट व्हिडिओमध्ये जे लास्ट 3 व्हिडिओ आपण अपलोड केले होते, खूप विद्यार्थी असेही बोलत होते, की सर त्यामधले क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जाणार नाहीत. बट स्लॉट 1चं जर आपण बघितलं शिफ्ट 1चं तर त्यामध्ये काही 2-3 क्वेश्चन विचारलेले होते. सो तेच क्वेश्चन आता आपण बघूया. कशा पद्धतीने विचारलेले, कोणते प्रश्न आहेत ते. चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. नवीन जर स्टुडंट या चॅनलला असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला मी देत असतो आणि कॅप राउंड संदर्भात फ्री जे काही तुम्हाला गाईडन्स आहे ते या चॅनलवरून भेटत असतं. जोपर्यंत तुमचं कॉलेज अलॉटमेंट होत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला यामधून गाईडन्स करत असतो. आफ्टर कॉलेज अलॉटमेंट जे काही तुमचे सिलॅबस असेल, सेमेस्टर वाईज जे एक्झाम असतात LLBच्या ते पण गाईडन्स मी तुम्हाला देत असतो. सो त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये कुठेही तुम्हाला अलग वेगळं कोणतं स्टडी करायची गरज लागणार नाही. आपण आता करंट अफेअरचे क्वेश्चन बघूया. स्टॅटिक जी आणि करंट अफेअरचे शिफ्ट 1 जे आज झालेली होती, डे 2 याचे आपण क्वेश्चन बघत आहोत. क्वेश्चन फर्स्ट जो विचारलेला होता, हायेस्ट वॉटरफॉल इन द वर्ल्ड, एंजल फॉल्स करेक्ट आन्सर आहे. सेकंड क्वेश्चन आहे प्रायमरी फंक्शन ऑफ न्यू सो टू सेफगार्ड वुमन राइट्स. नेक्स्ट क्वेश्चन विचारलं इंडियन फ्लॅग टॉप टू बॉटम कलरचं विचारलेलं. सो याच्यामध्ये आन्सर दिलेला आहे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन हू डिस्कव्हर्ड टेलिफोन? ग्राम बेल हा त्याचा करेक्ट आन्सर आहे. व्हिच कंट्री इज कॉल्ड लँड ऑफ मिडनाईट सन? सो करेक्ट आन्सर आहे नॉर्वे. नेक्स्ट क्वेश्चन विचारलं हू गॉट इरामस प्राइज 2024? सो अमिताभ घोष. नेक्स्ट क्वेश्चन आहे नोबेल प्राइज इन लिटरेचर 2024 वॉज गिवन टू whom? सो हॅन कॅंग. दिस इज द करेक्ट आन्सर. आणि which डे इज सेलिब्रेटेड ऑन 8 मार्च? सो इंटरनॅशनल वुमन डे हा आपण सेलिब्रेट करत असतो आणि हा आपण प्रिव्हियस 3 व्हिडिओमध्ये लगातार हे क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. सो या शिफ्ट 1 ला पण हा क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो विचारलेला होता जकार्ता कॅपिटल ऑफ व्हिच कंट्री? सो इंडोनेशिया. अशाच पद्धतीने क्वेश्चन विचारलेलं होतं. व्हिच कप इज रिलेटेड टू क्रिकेट? सो रणजी ट्रॉफी. हायेस्ट माउंटन पीक इन महाराष्ट्र? कळसुबाई. फर्स्ट कमर्शियल न्यूक्लियर प्लांट ऑफ इंडिया? तारापूर atomic पॉवर स्टेशन. नेक्स्ट क्वेश्चन which is natural UNESCO heritage site? So Kaziranga. Next question, which state is not bicameral legislation? So Uttarakhand is the correct answer. Which river flows from Maharashtra? So correct answer is Godavari. नेक्स्ट क्वेश्चन आहे हु इज द फर्स्ट लोकसभा स्पीकर? जी.व्ही. मालवणकर. आणि हा आपण जेव्हा आपण लाईव्ह सेशन घेत होतो त्यावेळी खूप हा क्वेश्चन आपण घेतलेला. ह्यामध्ये बाउंडरी विचारलेले होतं नेम ऑफ द इंडिया, पाकिस्तान, पाक अँड अफगाणिस्तान, इंडिया अँड चायना. सो त्यापैकी करेक्ट आन्सर जो असेल तो तुम्हाला त्यामध्ये द्यायचं होतं. नॅशनल इन्कम कॅल्क्युलेटेड बाय सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. नेक्स्ट क्वेश्चन मेन मोटिव्ह ऑफ डिमोनॅटायझेशन ब्लॅक मनी कर्बिंग. जे काही डिमॉनिटायझेशन केलं होतं त्या बाबतीत क्वेश्चन विचारलेला. बँक ब्रांच कोड टाइप IFC. नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट वॉज यूज इन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन फॉर मेकिंग टूल्स? सो कॉपर अँड ब्रॉन्झ यापैकी करेक्ट आन्सर जो असेल तो तुम्हाला त्यामध्ये द्यायचा होता. जे काही तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील सो कॉपर इज किंवा ब्रॉन्झ यापैकी दोघांपैकी एक आन्सर आहे त्यामध्ये. When did Russia-Ukraine war start? So Feb 2022. And next question is who is the highest central government law office? So Attorney General of India. हे क्वेश्चन तुम्हाला स्टॅटिक जीके आणि करंट अफेअर्स मध्ये विचारलेले होते आणि हे काही क्वेश्चन आपण लाईव्ह सेशन मध्ये घेतलेले होते. जर काही स्टुडंट लाईव्ह सेशनला रेग्युलर असतील तर. नेक्स्ट आहे लीगल ॲप्टिट्यूडचे काही क्वेश्चन विचारलेले होते. पॅसेज बेस होते, नेग्लिजन्स वरती काही क्वेश्चन होते. डिफॅमेशन्स रिलेटेड पण काही क्वेश्चन विचारलेले होते. कॉन्ट्रॅक्ट आणि प्रिन्सिपल फॅक्ट बेस जे मी लास्ट व्हिडिओ तुम्हाला दिलेली, त्या बाबतीत काही क्वेश्चन विचारलेले होते. इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं तर सिनॉनिम्स, एंटोनिम्स, एरर स्पॉटिंग आहे. 2 पॅसेज विचारलेले होते. आयडियम फ्रेजेसमध्ये एक जो आहे बर्निंग द मिडनाईट ऑइल हा एक क्वेश्चन विचारलेला. डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीच, ॲक्टिव्ह, पॅसिव्ह, पॅराजंबल. नेक्स्ट लॉजिकल रिझनिंगमध्ये जर आपण बघितलं, क्लॉकवरती क्वेश्चन विचारलेलं, सायलोलिझमवर क्वेश्चन विचारलेलं, लेटर सीरीज, डायरेक्शन अँड डिस्टन्स, क्यूब,
एनालॉजी, क्लासिफिकेशन, नंबर सीरीज आणि पझल यावरती क्वेश्चन लॉजिकल रिझनिंगमध्ये विचारलेले होते आणि काही क्वेश्चन स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, ब्लड रिलेशन आणि स्टेटमेंट अँड अझम्पशन. हे काही लाईव्ह व्हिडिओ आपण घेतलेले आहेत प्रिव्हियस इयरला सुद्धा. या चॅनलला लाईव्ह सेक्शनमध्ये जावा. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन थ्रू प्रिव्हियस इयर क्वेश्चन असं तुम्हाला त्यामध्ये तिकडे दिसणार आहे. ते व्हिडिओज ते पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ब्लड रिलेशन असेल, स्टेटमेंट कन्क्लुजन असलं, प्रिन्सिपल फॅक्टवरती जे काही क्वेश्चन आहेत ते आपण घेतलेले आहेत. सो ते एकदा तुम्ही बघून घ्या. ओके. सो ह्या सर्व क्वेश्चन शिफ्ट 1 चे विचारलेले होते आजच्या डे 2 मध्ये ज्या एक्झाम झाले त्यामध्ये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. आणि बेल नोटिफिकेशन आहे ती प्रेस करा जेणेकरून ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जातील. थँक यू सो मच.